हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी रमाकांत पांचाळ आपले या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत करतो. आपण 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशची सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये आपण आज घेतो आहे पोएट्री सेक्शन. त्यामधली पोएम नंबर 2.5, जिचं नाव आहे फादर रिटर्निंग होम. आणि या पोएमचं आपण आज घेत आहोत कॉम्प्रेहेन्शन. कॉम्प्रेहेन्शनचे आपण 2 पार्ट अपलोड करणार आहोत. त्यामधला पहिला पार्ट आपण आज करणार आहोत आणि हे 2 पार्ट संपले की आपण या पोएमचं घेणार आहोत ॲप्रिसिएशन. तर बघायला विसरू नका. आज आपण शिकतोय फादर रिटर्निंग होम. आणि या कवितेचे जे कवी आहेत ते आहेत आपले भारतीय कवी, ज्यांचं नाव आहे मिस्टर दिलीप चित्रे. तर त्यांचं इंट्रोडक्शन आपण थोडक्यात बघणार आहोत. दिलीप चित्रे वॉज अ नोटेड अँड इन्फ्लुएन्शियल बायलिंग्वल. बायलिंग्वल म्हणजे कोण? जे 2 भाषेमध्ये काम करतात, म्हणजे या एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम करतात, ज्यांना आपण बायलिंग्वल म्हणतो. अँड ट्रान्सलेटर हू वर्कड इन मराठी अँड इंग्लिश. कोणत्या 2 भाषेमध्ये काम केलं त्यांनी? मराठी आणि इंग्लिश भाषेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. ही वॉज इन टू पेंटिंग, चित्रकला, ड्रॉइंगमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. अँड फिल्म मेकिंग अल्सो, चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातसुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तर आता ही जी पोएम आहे फादर रिटर्निंग होम, या कवितेचा भावार्थ आपण थोडक्यात बघूया. इन हिज पोएम द पोएट शोज द लोनलीनेस अँड वर्ल्ड वेरीनेस ऑफ एन ओल्ड मॅन इन द मॉडर्न सोसायटी. मॉडर्न सोसायटी आधुनिक समाज, आणि या आधुनिक समाजामध्ये एका वृद्ध गृहस्थाचा एकाकीपणा, लोनलीनेस, आणि वर्ल्ड वेरीनेस म्हणजे काय? ज्याच्या जीवनात उत्सुकता नाही आहे, ज्याच्या जीवनात तो काय झालेला आहे, कंटाळलेला आहे, थकलेला, भागलेला असा तो वृद्ध गृहस्थ आहे. या आधुनिक समाजातला ज्याची स्टोरी या कवीने आपल्याला या कवितेत मांडलेली दिसते. इट इज ॲन अकाउंट ऑफ एनी ओल्ड मॅन. हो, सर्व वृद्ध गृहस्थांच्या बाबतीत असं घडतं, बहुतेक वृद्ध गृहस्थांच्या बाबतीत असं घडतं. हू वर्क्स हार्ड फॉर हिज फॅमिली. आणि जे लोक काम करत असतात, आपल्या घरासाठी कष्ट करत असतात, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करत असतात, बट लीड्स अ मोनोटोनस लाईफ. परंतु त्यांचं स्वतःचं आयुष्य कसं असतं? आयुष्य आपलं कुटुंबियांसाठी घालवतात, परंतु त्यांचं स्वतःचं आयुष्य कसं असतं सांगा? मोनोटोनस असतं. मोनोटोनस म्हणजे काय? की ज्या लाईफमध्ये काही उत्साह नाही आहे, एक साचेबंदपणा म्हणतो आपण त्याला. अशा प्रकारचं निरस आयुष्य ते जगत असतात. वेअर नो वन इज देअर टू टेक केअर ऑफ हिम. त्यांची वैयक्तिक काळजी, त्यांची स्वतःची काळजी घ्यायला त्यांच्यापाशी कोण नसतं. ज्या माणसाने आपलं आयुष्य आपल्या फॅमिलीसाठी दिले, आपल्या घरातल्या लोकांचं कल्याण व्हावं म्हणून आयुष्यभर जो माणूस झगडलाय, त्या माणसाची विचारपूस करायला कोण नसतं जेव्हा ते वृद्ध होतात. टू कन्व्हर्स विथ हिम, त्यांच्याबरोबर बोलायला कोणी नसतं. वर टू अंडरस्टँड हिज फिलिंग्स, त्यांच्या भावना जाणून घेणारं कोणीच नसतं. बघा, वृद्ध गृहस्थांची परिस्थिती तुम्ही आजूबाजूला बघत असाल. सर्वच असं म्हणत नाही, परंतु बहुतेक वृद्ध गृहस्थांच्या बाबतीत असं घडतं की त्यांच्या आयुष्याच्या उतारवयामध्ये त्यांची देखभाल करायला कोणी नसतं. शोकांतिका आहे या समाजाची की जो माणूस आपल्या कुटुंबासाठी झगडतो, पूर्ण आयुष्य आपलं त्या कुटुंबाला देतो, आणि तो जेव्हा उतारवयाला लागतो, जेव्हा त्याचे हातपाय हलणं बंद होतं, त्यावेळी त्याची विचारपूस करण्यासाठी, त्याच्याबरोबर संवाद साधण्यासाठी, त्याच्या भावना समजून घेण्यासाठी कोणीच नसतं. बघूया आपण या कवितेत कवीने कशा प्रकारे वर्णन केलेलं आहे. काय म्हणतोय बघा कवी. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हिनिंग ट्रेन. ऑन द म्हणायचं आहे. आपण ट्रेनमध्ये बसतो म्हणून इन द ट्रेन असं म्हणत नाहीत, तर काय म्हणतो आपण? ऑन द ट्रेन, ऑन द प्लेन, अशा प्रकारे म्हणत असतो. ऑन द लेट इव्हिनिंग ट्रेन, कोणत्या ट्रेनने येत असतात? उशिराच्या ट्रेनने येत असतात. स्टँडिंग अमॉंग सायलेंट कम्युटर्स. आता कम्युटर्स म्हणजे कोण, याचा अर्थ आपण आधी जाणून घेऊया. कम्युटर्स म्हणजे जे रेग्युलरली काय करतात? ट्रॅव्हलिंग करतात. काय करतात? रेग्युलरली ट्रॅव्हलिंग करतात फ्रॉम वन प्लेस टू अनदर, त्यांना म्हणतो आपण कम्युटर्स. मग कशी आहेत ते सर्व? सायलेंट आहेत. इन द येलो लाईट. येलो लाईट हा एक मेटाफर या ठिकाणी कवी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की त्यांच्या आयुष्यात निरसपणा आहे. असे ते सगळे बघा गर्दीत आहेत, गर्दी आहे, परंतु एकाकी आहेत. सायलेंट आहेत, शांत आहेत. अशा त्या शांत असणाऱ्या, एकाकी असणाऱ्या त्या गर्दीमध्ये तो माणूस काय आहे? उभा आहे.
जे रेग्युलरली ट्रॅव्हलिंग करतात त्यांच्यामध्ये तो उभा आहे. रेग्युलरली ट्रॅव्हलिंग करतायत परंतु ते एकमेकांशी बोलत नाहीत. सबर्ब्स स्लाइड पास्ट इज अनसीइंग आईज. सबर्ब्स म्हणजे काय? उपनगराच्या जे स्लाइड्स आहेत बघा, तुम्ही बसमधून जाताय किंवा ट्रेनमधून जाताय तर जे काय असेल ते घटना मागेच जातात, मागे गेल्याचा भास होतो, परंतु आपण पुढे जात असतो. परंतु झाडं मागे पळताना दिसतात आपल्याला, बिल्डिंग्स मागे पळताना दिसतात. मग ही चित्र सगळी मागे होत चाललीत, मागे जात चाललीत. आता ही कशी चाललीत बघ, अनसीइंग आईज म्हटले, डोळ्यांना दिसत नाहीत असे, डोळ्यांमध्ये अदृश्य होत आहेत. परंतु जर आपण नीट विचार केला तर तो माणूस बघण्याचा प्रयत्नच करत नाही आहे बाहेर काय आहे ते, कारण इंटरेस्टिंग असं काही नाहीच आहे. तो बाहेर बघण्याचा प्रयत्नच करत नाही, परंतु म्हटले की डोळ्यांमध्ये काय दिसत नाही आहे, म्हणजे न दिसण्याचा भाग हा डोळ्यांवरती ट्रान्सफर केलेला आहे. म्हणून या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच होतो ट्रान्सफर्ड इपिथेट. ते आपण ही पोएम संपल्यानंतर बघणारच आहोत डिटेलमध्ये. हिज शर्ट अँड पॅन्ट्स आर स्वागी. स्वागी म्हणजे काय बघा, वेट. त्याचं जे शर्ट आहे, त्याची जी पॅन्ट्स आहेत काय झालेलं आहे सांगा, स्वागी झाले, वेट झालेत. अँड हिज ब्लॅक रेनकोट, सर्व भिजलेलं आहे, कारण त्या ठिकाणी मान्सून नाईटचं वर्णन कवीने या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढे बघा, स्टेन विथ मड. मड म्हणजे चिखल, स्टेन पूर्ण काय झालं, त्याच्या कपड्यांवरती काय झालेलं आहे, चिखल माखलेलं आहे. हिज बॅग स्टफ्ड विथ बुक्स. त्याच्या बॅगमध्ये आपल्याला काही बुक्स दिसत आहेत, म्हणजे हा माणूस काय आहे, रीडर आहे, ज्याला वाचनाची आवड आहे. इज फॉलिंग अपार्ट. फॉलिंग अपार्ट म्हणजे काय करणं, भागामध्ये वेगवेगळं होणं, डिवायडिंग इंटू मेनी पीसेस. मग आता ही जी बॅग आहे ती बॅग काय झालेली आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्याला असं दिसून येतं आहे की त्याचं एकंदर जो काय पोशाख आहे तो शाबी आहे, चांगला आहे का, नीटनेटका आहे का, नाही आहे. त्याचे पॅन्ट, त्याचे शर्ट माखलेले आहेत, त्याचे जे काय बॅग आहे ती पीसेसमध्ये डिवाईड झालेली आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला बुक्स काय दिसत आहेत, स्टफ झालेली दिसत आहेत. हिज आईज डीम्ड बाय एज. आईज डोळ्यांची नजर आता त्याची क्षीण होत चाललेली आहे, कारण का, बाय एज, वृद्धापकाळामुळे त्याच्या डोळ्यांची नजर जी आहे ना क्षीण होत चाललेली आहे. फेड होमवर्ड्स थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट. फेड होमवर्ड्स, फेड म्हणजे काय, फिकट होणे. होमवर्ड्स म्हणजे काय, तर घराच्या दिशेने चाललं आहे. थ्रू द ह्युमिड कंडिशन, ह्युमिड मान्सून आहे, दमट अशी ती मान्सूनची काय आहे, नाईट आहे. कशा प्रकारे सेटिंग आहे बघा कवितेची. कवितेची सेटिंग आपल्याला असं सांगते की ट्रेनमधून जी जर्नी चालली आहे, जो प्रवास चालला आहे तो कशा प्रकारे चालला आहे, त्याचं जे ॲक्च्युअल जे अटायर आहे, त्याचं जे वर्णन केलेलं आहे त्या व्यक्तीचं, ते शाबी आहे, एवढं काही नीटनेटकं नाही, गबाळं वर्णन केलेलं आहे आपल्याला. एवढं काही तो नीटनेटकं नाही आहे. त्याच्या अंगावरती जे शर्ट आहे, ते पॅन्ट आहे, ते ओले झालेले आहेत, त्याचा जो ब्लॅक रेनकोट आहे तो ओला झालेला आहे, ते कपडे सगळे त्याचे कशाने माखलेले आहेत, चिखलाने माखलेली बॅग आहे त्याच्याकडे. नाऊ आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. मी त्याला आता बघतोय की तो ट्रेनमधून उतरतोय, तो माणूस, तो व्यक्ती ट्रेनमधून आता उतरतोय. लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. वर्ड ड्रॉप फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स, एखादं लॉंग सेंटेन्स असेल, आपण आधी शब्दशार्थ बघूया. एखादं लांबलचक सेंटेन्स असेल आणि त्यामधला एखादा शब्द जर तुम्ही गाळला तर कुणाला नोटीसच करता येत नाही की कोणता शब्द गाळलेला आहे. कारण का, तर कित्येक शब्द अजून त्या वाक्यामध्ये आहेत, म्हणजे अननोटीस, ज्याच्याकडे आपण लक्षच देत नाही. आता एवढी मोठी ट्रेन आहे, एवढी लोक आहेत त्या ट्रेनमध्ये, त्या माणसांमधून एक माणूस खाली उतरला तर त्याचं नोटीस कोण करेल सांगा. अननोटीस आहे, ज्याच्याकडे लक्षच नाही जात, दुर्लक्ष करण्याजोगं. म्हणजे एखादा वर्ड जर आपण ड्रॉप केला लॉंग सेंटेन्समधून तर त्याच्याकडे आपलं लक्षच जात नाही, कारण इतर अनेक शब्द त्या ठिकाणी आहेत. म्हणजे या माणसाचं जीवन बघा असं झालं की त्याच्याकडे लक्षच नाही आहे कुणाचं. तो इतकं महत्त्वाचं काम करतो आहे, कुटुंबासाठी काम करतो आहे, परंतु त्याचं महत्त्व कोणाकडेच नाही आहे. बघा, लेखकाने या ठिकाणी सिमिल हा फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे आणि कशा प्रकारे वर्णन केले बघा, त्या माणसाचं वर्णन कशा प्रकारे केलं आहे की त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही आहे. ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म. ग्रे प्लॅटफॉर्म, ग्रे ज्याच्यामध्ये काय नाही आहे, निरस्त आहे बघा त्याच्या जीवनामध्ये. ग्रे प्लॅटफॉर्म हा मेटाफोर वापरला आहे. म्हणजे आत्ता जर शब्दशार्थ बघितला तर सिमेंटचे प्लॅटफॉर्म, ज्या ठिकाणी गवत नाही उगवत, असे प्लॅटफॉर्म. म्हणजे त्याच्या जीवनातसुद्धा ग्रे प्लॅटफॉर्म आहे. त्याच्या जीवनात काय आलेले, निरस्त आलेले आहे, काय त्याच्या जीवनामध्ये नवीन असं उत्साह असा नाही आहे.
क्रॉसेस द रेल्वे लाईन, काय करतोय तो? रेल्वे लाईन क्रॉस करतोय. एंटर्स द लेन, हिज चप्पल्स आर स्टिकी झाले, चिकट झालेले आहेत. विथ मड, चिखलाने माखलेले आहेत त्याचे शूज. बट ही हरी इज वन वर्ड, या हरीज या शब्दाचं काय झालं बघा, रिपिटेशन झालेलं आहे 2 वेळा. याच्यातून आपल्याला असं दिसून येते की त्या माणसाला किती घरी जाण्याची उत्सुकता आहे, किती इगरनेस आहे त्याला घरी जाण्याचा. अशा प्रकारे आपण या पोएमचा पहिल्या पार्टचं बघितलेलं आहे. त्याचे आपण क्वेश्चन आन्सर्स आता बघणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण बघूया ग्लोबल अंडरस्टँडिंग, ज्यामध्ये आपल्याला सांगितले लिस्ट द डिफिकल्टीज फेस्ड बाय द फादर इन द एक्स्ट्रॅक्ट. कोणकोणती संकट आली, कोणकोणत्या अडचणीचा सामना आपल्याला पाहायला मिळतो, जे ते ओल्ड जे पर्सन आहेत, जे फादर आहेत, त्यांना करावा लागलेला आहे. पहिली गोष्ट आहे बघा, द फादर इज रिटर्निंग लेट इन द डे. पूर्ण रात्री ते उशिरा काय होत आहेत, घरी चाललेले आहेत. ही हॅज टू स्टँड द एंटायर ट्रिप होम. आताच आपण बघितलं स्टँडिंग अमॉंग द कम्युटर्स, त्या लोकांमध्ये उभं राहून त्याला घरी यावं लागतं, त्यांना बसायला सीट मिळत नाही. ही इज इन वेट क्लॉथ फॉर अ लॉंग टाईम टिल ही कॅन रीच होम. खूप वेळपर्यंत त्यांनी काय केलेले आहेत, ओले कपडेच परिधान केलेले आहेत. ही साईट इज वीक विथ एज, नजर आता कमजोर झालेली आहे. ही चीप फुटवेअर इज मडी अँड मे बी इनकन्व्हिनियंट इन द मान्सून. त्याचे जे चप्पल्स आहेत ते चिखलाने माखलेले आहेत आणि इनकन्व्हिनियंट आहेत, असुविधाजनक आहेत या पावसाळ्यामध्ये. फाइंड द लाईन्स टू प्रूव्ह द फॉलोइंग फॅक्ट्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. फादर डज नॉट बॉदर टू बाय एनिथिंग न्यू फॉर हिमसेल्फ अँड मेक्स डू विथ ओल्ड ओन आउट पोझेशन्स. नवीन काय खरेदी करण्याचं त्यांचं मन नाही आहे आणि जे काय आहे ना जुनं त्याबरोबर ते चालवतात आपलं जीवन. हे आपल्याला कोणत्या लाईनमधून दिसून येतं, कोणत्या लाईनमधून बघा, हिज बॅग स्टफ्ड विथ बुक्स इज फॉलिंग अपार्ट. त्याची जी बॅग आहे बुकने भरलेली ती फॉलिंग अपार्ट, चिंत झालेली आहेत किंवा भागांमध्ये विभागलेली आहे, म्हणजेच ती फाटलेली आहे. त्यानंतर पुढे बघूया, आपल्याला इन्फरन्स, इंटरप्रिटेशन आणि ॲनालिसिस पाहायचं आहे. राईट डाऊन द मिनिंग ऑफ गिवन एक्सप्रेशन्स इन द स्टांजा. आपल्याला काही एक्सप्रेशन दिलेले आहेत आणि त्याचं मिनिंग आपल्याला काय करायचं, मिनिंग दिलेलं आहे आणि त्याचे एक्सप्रेशन्स कोणते स्टांजामध्ये दिलेत ते लिहायचं आहे. द फादर हरीज होम क्रॉसिंग रेल्वे लाईन. फादर इज सो इगर टू मीट फॅमिली मेंबर्स दॅट इट डझंट इवन बॉदर अबाउट इज सेफ्टी. बघा आपल्याला ते दाखवलेलं आहे की तो ट्रॅक कशा प्रकारे ओलांडतो, रेल्वे लाईन कशा प्रकारे ओलांडतोय. याचा अर्थ असा आहे की त्याला घरी जाण्याची उत्सुकता आहे आणि तो काय करतोय, डझंट इवन बॉदर अबाउट इज सेफ्टी. स्वतःची सुरक्षिततेचं काही लक्ष देत नाही आहे, काळजी करत नाही आहे. सबर्बन एरियाज व्हिजिबल थ्रू द ट्रेन इज पास्ड अननोटिस्ड. आता जो सबर्बन एरिया जो चालला आहे, जो पाठीपाठी चालला आहे, तो अननोटीस चालला आहे, काही लक्षच देत नाही कोण त्याच्याकडे. कारण तो जो पर्सन आहे, जो व्यक्ती आहे, तो लक्ष देत नाही. का लक्ष देत नाही आहे? बिकॉज देर इज हार्डली एनिथिंग एन्चांटिंग इंटरेस्टिंग इन द मोनोटोनस रुटीन जर्नी. मोनोटोनस रुटीन जर्नी आहे, दररोज कामावरती जायचं आणि दररोज घरी यायचं, त्याच रोडने घरी यायचं. नवीन असं इंटरेस्टिंग काही नाही आहे. मग माणूस किंवा व्यक्ती कशाला बाहेर बघेल? टू द लुक आउट ऑफ द विंडो, काही नाही, बाहेर बघण्यासारखं काही नाही आहे. ही जस्ट ॲज अ स्मॉल वर्ड ड्रॉपिंग फ्रॉम अ सेंटेन्स. एखाद्या सेंटेन्समधून एखादा छोटासा वर्ड ड्रॉप करतात ना, तसा तो आहे. म्हणजे काय बघा, ही हॅज सो लिटल व्हॅल्यू, काही नाही त्याची व्हॅल्यू इन द सोसायटी. लिटल व्हॅल्यू आहे त्याची सोसायटीमध्ये, म्हणजे नाहीच आहे, त्याची काहीच व्हॅल्यू नाही आहे. वेअर हिज प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स माईट हार्डली मेक एनी डिफरन्स. तो असला काय नसला काय काहीही फरक पडत नाही. ही डझंट गेट अ प्लेस इन अ क्राउडेड ट्रेन. त्याला जागाच नाही मिळत आहे क्राउडेड ट्रेन मध्ये, त्यामुळे तिथे काय म्हटलं आहे, अनकम्फर्टेबल जर्नी असं म्हटलेलं आहे. पुढे काय म्हटलं आहे बघा, द पोएट डील्स विथ द थीम ऑफ मॅन्स इन्स्ट्रान्समेंट. इन्स्ट्रान्समेंट म्हणजे काय, माणसांची ताटातूट. कोणाची ताटातूट सांगितली? माणसांची. फ्रॉम अ मॅन मेड वर्ल्ड. हे जे जग बनवले मानवनिर्मित जग आहे ना, या मानवनिर्मित जगात माणसांची ताटातूट कशा प्रकारे पोएटने डील केलेलं आहे, कशा प्रकारे सांगितलेलं आहे. ॲनालाइज इट विथ द हेल्प ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. आपल्याला ॲनालाइज करायचं, विश्लेषण करायचं आहे उतार्याची मदत घेऊन. देर आर 2 सिनारिओज. आपण एक सिनारिओ या ठिकाणी बघितलं आहे, एक सिनारिओ आपण नंतरच्या भागात बघणार आहोत. इन द पोएम द फर्स्ट पार्ट इज अबाउट द फादर्स टाईम स्पेंड आउटसाईड. वडिलांनी बाहेर जो वेळ घालवला आहे घराच्या बाहेर, त्या वेळेचं वर्णन, त्या चित्राचं वर्णन आपण या ठिकाणी या कडव्यामध्ये करत आहोत. अँड द सेकंड पार्ट डिस्क्राइब्स हिज टाईम इन द होम. आणि सेकंड पार्टमध्ये आपण बघणार आहोत की तो घरी गेल्यानंतर घरातलं वातावरण कशा प्रकारे असतं.
द फर्स्ट लाईन सेज ही इज ट्रॅव्हलिंग ऑन द इव्हिनिंग ट्रेन. बघितलं आपण सुरुवातीलाच की तो लेट नाईट अगदी जी उशिराची संध्याकाळची जी ट्रेन आहे त्याच्यामधून तो ट्रॅव्हल करतो आहे. द मुंबई लोकल ट्रेन्स आर फेमसली क्राऊडेड, कायम गर्दीचे असतात. बट अमॉंग द क्राऊड ही डज नॉट स्पीक टू फेलो पॅसेंजर्स. एवढी क्राऊड आहे परंतु तो आपले जे सहकारी जे पॅसेंजर आहेत, प्रवासी आहेत, त्यांच्याबरोबर तो बोलत नाही. ही स्टँड सायलेंटली थ्रू द कम्यूट टिल ही गेट्स डाऊन. पूर्ण त्याची जी जर्नी आहे, प्रवास आहे, तो शांत राहतो. ही डझंट टेक लिव्ह ऑफ एनी फ्रेंड, कोणाचा निरोप घेत नाही. अँड नो वन वेव्स टू हिम, आणि कोणीच त्याला हात दाखवत नाही किंवा त्याला बाय म्हणत नाही. अमॉंग द क्राऊड ही इज अलोन. एवढी गर्दी आहे तरी तो एकटाच आहे. कशा प्रकारे माणसांची ताटातूट एवढ्या ह्या मानवनिर्मित जगामध्ये एवढी माणसं असताना सुद्धा माणसांची काय झालेली आहे, ताटातूट झालेली आहे. त्यानंतर आपण बघूया पर्सनल रिस्पॉन्स, ज्यामध्ये सांगितलं आहे राईट अ नोट ऑन द हार्डवर्क फेस्ड बाय पॅरेंट्स फॉर द फॅमिली. आपले आईवडील जे असतात ना, ते कशा प्रकारे अडचणींचा सामना करतात. त्या अडचणी कशासाठी सामना करतात, आपल्या फॅमिलीसाठी. अवर पॅरेंट्स लव्ह अस फ्रॉम द मोमेंट वी आर बॉर्न. जन्मापासून आपल्यावरती प्रेम करत असतात. दे वॉच अस ग्रो अँड गिव्ह अस एनिथिंग दे कॅन. आम्हाला मोठे होताना ते बघतात आणि आम्हाला जे काय देणे शक्य आहे ते देतात. दे ट्राय टू फुलफिल अवर विशेस टू द मॅक्झिमम एक्सटेंट पॉसिबल. जेवढं शक्य होईल ना तेवढी ते आमची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. दे वर्क हार्ड. द फादर वर्क्स आउटसाइड द होम अँड द मदर इन द होम. वडील घराच्या बाहेर आणि आई घरामध्ये काम करत असते. दे स्पेंड देअर टाईम, एनर्जी अँड रिसोर्स ऑन द चिल्ड्रन. पूर्ण आपला वेळ, आपले जे काय साधनसामुग्री आहे, सर्व खर्च करतात मुलांवरती. द चिल्ड्रन शूड रिअलाइज दॅट देअर पॅरेंट्स डू सो मच फॉर देम. आणि त्यांच्या मुलांनी काय केलं पाहिजे, रिअलाईज केलं पाहिजे, जाणीव झाली पाहिजे त्यांना की आपले आईवडील आपल्यासाठी खूप काही करत असतात. वी मस्ट नॉट टेक देअर सॅक्रिफाईस फॉर ग्रँटेड. आपण गृहीत नाही धरायचं त्यांचा त्याग की त्यांनी करायलाच पाहिजे, असं गृहीत नाही धरायचं आहे. मुलांनी असं नाही म्हणायचं ते काय आपले आईवडील आहेत, त्यांना ते केलंच पाहिजे. हे पूर्णतः चुकीचं आहे. वी कॅन नेवर रिपे देम. आपण त्यांची भरपाई कधीच करू शकत नाही. वी मस्ट ॲटलिस्ट ट्राय अँड गिव्ह देम कम्फर्ट अँड जॉय. आपण त्यांना आनंद देऊ शकतो, आपण त्यांना सुविधा देऊ शकतो. इट इज आवर फर्स्ट ड्युटी टू ओबे अँड लव्ह अवर पॅरेंट्स. आपलं ते पहिलं कर्तव्य आहे की आपण आईवडिलांना प्रेम करावं, त्यांच्या आज्ञांचं पालन करावं. अँड लुक आफ्टर देम व्हेन दे ग्रो ओल्ड अँड अनेबल टू टेक केअर ऑफ देमसेल्व्स. आणि त्यांची काळजी घ्यावी जेव्हा त्यांना स्वतःची काळजी घेणं अशक्य असतं, त्यावेळी आपण त्यांची काळजी घेतलीच पाहिजे. त्यानंतर आपण बघूया पोएटिक डिव्हायसेस, ज्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे राईट द एक्झाम्पल्स ऑफ गिवन फिगर ऑफ स्पीचेस. पहिला आहे सिमिल. कोणतं आहे बघा, लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम लॉंग सेंटेन्स. लाईक, ज्या ठिकाणी लाईकने दोन गोष्टींची तुलना केलेली असते त्यावेळी आपण काय म्हणतो, त्या ठिकाणी सिमिला फिगर ऑफ स्पीच होतो. द फादर गेटिंग ऑफ द ट्रेन इज कम्पेअर्ड टू द वर्ड ड्रॉप्ड अननोटिस्ड ॲज मेनी अदर वर्ड्स आर देअर. एखादा शब्द गाळला मोठ्या सेंटेन्समधून, खूप शब्द आहेत त्यामुळे काही फरक पडणार नाही, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष जाणार नाही. अलायट्रेशन. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हिनिंग ट्रेन. कोणता बघा रिपीट झाला आहे, अल्फाबेट टी. ह्या अल्फाबेट काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे, रिपिटेशन. ही रिपीटेड इन लाईन्स 10 and 12. दिस इज यूज टू एम्फेसाइज द फादर्स इगरनेस टू गेट ॲट होम. हरीज हा शब्द काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे 2 वेळा. यावरून आपल्या लक्षात येतं की फादरला घरी जाण्यासाठी किती उत्सुकता लागलेली आहे. त्यानंतर आपण बघूया फाइंड आउट द एक्झाम्पल्स ऑफ ट्रान्सफर्ड इपिथेट. आपण ज्यावेळी पोएम शिकत होतो त्यावेळी आपण त्याची चर्चा केलेली होती. फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट कोणता आहे बघा शब्द, सबर्ब स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आईज. या ट्रान्सफर्ड इपिथेटबद्दल आपण थोडीशी जास्त आता डिटेलमध्ये चर्चा करूया. द अनसीइंग इज ट्रान्सफर्ड टू आईज. अनसीइंग, आता बघत कोण नाही आहे, विचार कोण करत नाही आहे, माणूस, परंतु ढकललं आहे कोणावरती, डोळ्यावरती. आपण म्हणतो ना आय हॅव अ वंडरफुल डे, माझा आज दिवस खूप चांगला गेला. आता दिवस चांगला होता का, तो माझ्यासाठी चांगला गेला आहे. परंतु मी काय म्हटलं, आय हॅव अ वंडरफुल डे, माझा खूप चांगला दिवस होता. दिवस चांगला होता का, पुन्हा एकदा समजून घ्या, दिवस चांगला होता का, नाही, तो माझ्यासाठी चांगला गेला. दिवस तर सर्वांसाठीच होता, परंतु तो माझ्यासाठी चांगला गेला. मी काय केलं, माझ्यासाठी चांगलं हे मी दिवसावरती ढकललं. यालाच म्हणतात ट्रान्सफर्ड इपिथेट फिगर ऑफ स्पीच. तर या ठिकाणी बघा, द आईज आर सीइंग बट हिज माइंड इज नॉट रजिस्टरिंग एनी साईड. डोळे बघतायत
परंतु त्याचं जे मन आहे, जो मेंदू आहे, ते रजिस्टर काहीच करत नाही आहे ना. काय बघतोय आपण? जोपर्यंत त्याला काही अर्थ प्राप्त होत नाही, ज्या गोष्टीकडे तुम्ही बघताय, तोपर्यंत त्याला बघणं असं म्हणत नाहीत. बघा तुम्ही डोळे काय करतात? फक्त कॅच करतात आणि ते सिग्नल काय करतात? मेंदूकडे पाठवले जातात. मेंदू काय करतो? इंटरप्रिटेशन करतो आणि तुम्हाला सांगतो की आपण काय बघतोय. म्हणजे माणूस बघत नाही आहे, परंतु ढकलले कोणावरती? आईजवरती. सो द क्वालिटी ऑफ नॉट सीइंग इज गिवन टू द आईज. बघत कोण नाही आहे? माणूस. परंतु ढकलले कोणावरती? डोळ्यांवरती. यालाच आपण म्हणतो ट्रान्सफर्ड इपिथेट फिगर ऑफ स्पीच. त्यानंतर आपण आजचा हा सेशन कंप्लीट केलेला आहे. कॉम्प्रिहेन्शन पार्ट 1 आणि कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट 2 आपण लवकरच अपलोड करणार आहोत आणि त्यानंतर आपण ॲप्रिसिएशन ऑफ द पोएमसुद्धा अपलोड करणार आहोत. तर अशाच आम्हाला ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही माझा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच आपण चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि तुमच्या 12वीचं इंग्लिशचं टेन्शन आपण नक्कीच दूर करणार आहोत. तुम्ही माझे व्हिडिओ बघताय, माझे टीचिंग एन्जॉय करताय, छान छान कॉमेंट देताय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.